तुमच्यासारख्या संन्यासाचा अपशकुनी पोरांना या आळंदीत भिक्षा वाढत तरी कोण? कळवलेल्या अंतःकरणानं डोळ्यात पाणी आणून माऊलीनं म्हणावं, काका सकाळपासून फिरतोय तेव्हा कुठेतरी अर्धी शिळी भाकरी आणि इंद्रभर पीठ मिळालं. विसोबाला खरं वाटलं नाही. ज्ञानोबरांच्या हातातली घरी विसोबाने हिसकावून घेतली. झोळीतलं मिळालेलं इंद्रभर पीठ विसोबानं जमिनीवर फेकलं आणि आपल्या पायानं पिठावरती रेषा उमटवल्या आणि पीठ मातीमोल केलं. आता फक्त अर्धी शिळी भाकरी माझ्या माऊलींच्या घरीत राहिलेली आहे. ती भाकरी सुद्धा विसोबानं आपल्या हातात घेतली आणि जवळ असलेल्या एका कुत्र्याला खायला टाकणार. त्यावेळी माझ्या माऊलींच्या डोळ्यात घरघरा घरघरा शेणच्या धारा आल्या आणि माऊली विसोबाला म्हणतात, काका नका करू काका एवढा अन्याय. आम्ही संन्यासाची विटाळशी पोरात काका. आमचे आई बाबा या जगात जिवंत नाही तो काका. तुम्ही नाही दिलं तर कोण देईल आम्हाला काका? माझ्या निवृत्ती झालेला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागत नाहीये काका. माझ्या सोपन काकाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका. मला सुद्धा भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका. पण आमची 5 वर्षाची चिमुरडी बहीण आहे मुक्ता, तुला फार भूक लागली असेल काका. द्या एवढी भाकरी, करा दया. तुम्ही आमचे अनाथाचे मायबाप. अश्रूंच्या धारा माझ्या माऊलींच्या डोळ्यात आहे. पण निर्दयी अंतःकरणाच्या विसोबानं माझ्या ज्ञानोबरांच्या छाताला धाड दिशी लाथ मारली. माऊली जमिनीवर पडले आणि ती पुरलेली अर्धी भाकरी विसोबानं कुत्र्याला खायला टाकली. कसं स्वतःला सावरत माऊली उठून उभे राहिले. शुद्ध बेटाच्या दिशेने निघाले. शुद्ध बेटात मुक्ताई नावाची चिमुरडी बहीण दादाची वाट पाहते. आणि दुर्लच ज्ञानोबा नावाचा भाऊ येताना मुक्ताईनं पाहिला आणि आलाय माझा दादा म्हणून पळत गेला मुक्ताई आणि म्हणते, दादा किती उशीर केला असतो, सांगितलं होतं लवकर जा लवकर ये, किती भूक लागली मला. आणि त्याच वेळी आपल्या पाठीवरची खाली झालेली धुळी ज्ञानदादाने मुक्ताईला दाखवली. घडलेला प्रसंग मुक्ताईला सांगितला आणि ज्ञानोबरांच्या पाठीवरची खाली झालेली धुळी मुक्ताईनं पाहिली आणि एकच आंबरडा पोडल्याने कडाडून मिठी आपल्या भावाला मारल्याने सांगते, दादा अरे मायबाप मेल्यानंतर मोठ्या भावानं लहान भावनांचा लेकरांसारखा सांभाळ करायचा असतो. जबाबदारी विसरण्यात आलात, कर्तव्याशी विन्मुख होता दादा. ज्ञान दादाला मुक्ताईनं आपल्या कर्तव्याची आठवण करून द्यावी. आणि एखाद्या आईनं आपल्या लेकराच्या डोक्यावरून हात फिरवावा तसे ज्ञानोबराय मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवतायत आणि म्हणतायत, मुक्ता या गावचे लोक कसे माहित आहे ना तुला? या गावच्या लोकांनी आपल्या माता पित्याला देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं. या लोकांनी आपल्याला संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर हाकलून दिलं. हे लोक आपल्याला सुखाने जगू देत नाही. आपले आईबाप या जगात जिवंत नाही म्हणजे आपल्याला समजून घेणारे सुद्धा कोणी या जगात नाही. आता आपणच आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ज्ञानोबराने मुक्ताईला समजून सांगावं आणि मुक्ताईनं सहज समजून घ्यावं. एवढं गोड बहीण भावाचं नातं आहे महाराज. एक वाक्य बोले, आपली आई मरण पावल्याच्या नंतर आई सारखं प्रेम करणार जगाच्या पाठीवरचं दुसरं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल ना तर आपली बहीण आहे. म्हणून आपल्या बहिणीला कधी विसरायचं नसतं गड्या. मुक्ताईनं भावाच्या काळजीपोटी पर्णकुटीत जावं, पिठाचं गाठोडं आणावं, ज्ञानोबरांना कणिक म्हणून मांडे खाऊ घालावे